नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये लोकसभेचं निवडणूक झालं, प्रचार झालं, ह्या सगळ्या गोष्टी येऊन ठेपलेल्या आहेत. आता 57 जागांवर फक्त निवडणूक बाकी आहे. 90% जागांवर देशाची ही लोकसभेची निवडणूक झालेली आहे. आणि आपण बघतोय नेत्यांच्या अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आज जवळजवळ संपून जाईल, संपलाय असेल. आणि आपण टीका टिप्पण्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, लोकांचे दावे प्रतिदावे. मग महाविकास आघाडीचं काय होईल, समाजवादी पक्षाचं काय होईल, इंडिया आघाडीचं काय होईल, महायुतीचं काय होईल, NDAचं काय होईल. आणि देशामध्ये अनेक पक्षांचं, कोणी इंडिया आघाडीत पण नाही, कोणी NDA मध्ये पण नाही, स्वतंत्र आहे. म्हणजे मायावती असतील, BJD असेल, किंवा इकडे तामिळनाडूमध्ये काही पक्ष असतील, किंवा आंध्रामध्ये जगन रेड्डी असतील. आणि इंडीमध्ये सामील असून कुठलंच अलायन्स केलेलं नाही अशा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री अगदी ममता बॅनर्जी असतील. विविध घटक, विविध पक्ष या सगळ्या प्रचार यंत्रणेच्या अंतिम टप्प्यात. आता 1 तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान होईल आणि 4 तारखेला त्याचा निकाल लागेल. ही गोष्ट तर निश्चित आहे. पण एक तुमच्या लक्षात आलं असेल की 2 राज्ये आहेत देशामधील. या 2 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदींना जादाची सीट निवडून देण्याची एक स्पर्धा चढाओढ लागल्यासारखी आपल्याला दिसते. 2 राज्ये आहेत देशामध्ये. पहिलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि दुसरं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. आता आपण पहिल्या राज्याच्या संदर्भित थोडक्यात बोलू. या उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 2009च्या लोकसभा इलेक्शनमध्ये फक्त 8 जागा निवडून आल्या होत्या. 2009ला भारतीय जनता पार्टीच्या 8 जागा होत्या. भारतीय जनता पार्टीने 2013 मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं. आणि 2014 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 71 जागेवर भारतीय जनता पार्टीने आपला विजय हासिल केला. आणि 2 जागा आपल्या सहयोगी आपना दलाला सुद्धा निवडून आल्या. म्हणजे एकूण 73 जागांवर भारतीय जनता पार्टीने मजल गाठली. 8 कुठे, 73 कुठे. हे झालं 2014च. आता 2019 मध्ये असं वाटत होती की मायावती, अखिलेश यादव, अजित सिंगांची RLD हे 3 पक्ष एकत्र झालेत, यांनी युती केली. आता मायावती एक पॉवरफुल नेतृत्व, अखिलेश यादव एक पॉवरफुल नेतृत्व. कारण अखिलेश यादव मुख्यमंत्री राहिलेले, 4 वेळा मायावती मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि अजित सिंग सुद्धा एका माजी पंतप्रधानांचे चिरंजीव, किसान नेता. आता यांनी उत्तर प्रदेशामध्ये युती केल्यावर बाकी शिल्लकच कुठं काय राहतं. 2019 मध्ये जेव्हा या 3 लोकांनी युती केली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या
मोठमोठ्या नेत्यांच्या पोटात सुद्धा वायगोळा आला होता की आता ही तीन ताकद जेव्हा एकत्र होईल तेव्हा असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला इथं अडचणीत येण्यासारखं आहे. कारण सगळेच प्रकारचे वोट शेतकऱ्यांचे असतील, समाजवादी यादव किंवा दलित मतदान मायावतींकडं किंवा मुस्लिम मतदान, हे सगळं जर एकत्र झालं तर मग भारतीय जनता पार्टीला असं काय शिल्लक राहील. तेव्हा अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सुद्धा असं वाटलं होतं की भारतीय जनता पार्टी कदाचित 20-25 सीटांवर 2019ला येऊ शकते. पण भारतीय जनता पार्टीचं तसं झालं नाही. सीट थोड्या कमी झाल्या तरी पण 62 जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या आणि 2 अपना दलाच्या म्हणजे 64 जागा 80 पैकी 2019 मध्ये निवडून आल्या. आणि आज अशी कंडिशन आहे की मायावती आणि अखिलेश यांची युती नाही, काँग्रेस समाजवादीची युती आहे आणि RLD भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. त्यामुळे समीकरण बदलले. आज 2019 पेक्षा चांगली परिस्थिती म्हणजे 2014ची परिस्थिती, त्याच्याही पेक्षा चांगली परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे कदाचित 71 + 2 73, त्याच्यापेक्षा जास्त जागा उत्तर प्रदेशामधून 2024च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळतील. कदाचित 77, कदाचित 80. एक चढाओढ चालू आहे आणि तशीच काहीशी चढाओढ आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. आता पश्चिम बंगालमध्ये 2019 मध्ये फक्त 2 खासदार 42 पैकी 2 खासदार भारतीय जनता पार्टीचे 2009 मध्ये होते. ते 2014 मध्ये याच्यामध्ये इजाफा झाला आणि 4 खासदार 2014 मध्ये आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये 18. त्यावेळेस असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी इतकं 42 पैकी 18 खासदार निवडून येणार नाही, पण फार मोठी छलांग होती. पण आज अशी कंडिशन आहे की भारतीय जनता पार्टी इथं 1 नंबरचा पक्ष होईल. कारण ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीनं 13-14 वर्ष राज्य केले, इथं अनेक लोक ममता बॅनर्जींवर नाराज आहेत. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप ममता बॅनर्जींवर झालेले आहेत. ममता बॅनर्जी तानाशापेक्षाही वाईट वागणूक लोकांना देतात. अनेक लोकांना ममता बॅनर्जींनी फोडून काढले. अनेक असे इतके वादग्रस्त प्रकरण आहे की अक्षरशः ममता बॅनर्जींनी मग महिला संदेश खाली प्रकरण असेल, ED CBIच्या अधिकाऱ्यांना पार अटक करण्यापर्यंत प्रकरण गेलं असेल, भ्रष्टाचाराच्या आपल्या मंत्र्यांच्या घरामध्ये पैशाच्या थप्प्या सापडल्या असतील किंवा लोकांच्या धार्मिक भावना ममता बॅनर्जींकडून दुखावल्या गेल्या असतील. हिंदू मुस्लिम फक्त एका वर्गाची मतं मिळवण्यासाठी तुष्टीकरण सारखं केलं असेल. हिंदूंच्या सणांना सुट्टी नाही, मुसलमानांच्या सणांना सुट्टी, किंवा जो कोणी रामाचं नाव घेईल त्याला फोडून काढलं असेल. या सगळ्या गोष्टी अगदी मुसलमान
जे काही मौल्ला मौलवी यांना पैसे मिळतात आणि हिंदू ब्राह्मणांना किंवा जे कोणी पुजारी असतील त्यांना फुटी कवडी मिळत नाही. विकास आता देशामध्ये 10 वर्षापासून पंतप्रधानांची किसान सन्मान योजना आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळतात, पण पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना 1 रुपया पण मिळत नाही. कुठली सबसिडी मिळत नाही. केंद्र सरकारची कुठलीही योजना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी लागू करत नाही. याचा तोटा सुद्धा तिथल्या सामान्य माणसाला बसतो. या गोष्टीचं शल्य सुद्धा तिथल्या लोकांना आहे. त्यांना सुद्धा असं वाटतंय की जर इतर राज्यातील लोक पंतप्रधानांनी दिलेल्या योजनांचा फायदा घेत असतील तर आपल्याला या योजनांचा फायदा का होऊ नये, याच्यासाठी सुद्धा लोक नाराजी व्यक्त करतात. आणि मध्यंतरी ज्या काही ओबीसी आरक्षण असेल, मग 72 मुसलमानांच्या जाती अगदी एक ऑडियन्स काढून 2016 मध्ये ज्या ममता बॅनर्जींनी ओबीसी मध्ये दाखल केल्या आणि हायकोर्टाने जो त्यांना दणका दिलाय, हायकोर्टाने या सगळ्या त्यांचं जे काही आरक्षणाच्या बाबतीत जे रद्द ठरवले, त्याच्या बाबतीत ममता बॅनर्जींनी काही सार्वजनिक ठिकाणी रॅलींमध्ये जी काही टिप्पणी केली की आम्ही हा हायकोर्टाचा निकाल मानत नाही. एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने, मुख्यमंत्र्याने जाहीरपणे कोर्टाचा असा अपमान करणं हे किती असंवैधानिक आहे. लोकशाहीच्या नावाने बोंब मारायची, रोज उठून मोदीला शिव्या द्यायच्या. मोदी आता लोकशाही ठेवणार नाहीये, लोकतंत्र खतऱ्यात आहे, निवडणुका होणार नाही आणि आपण बाकी हायकोर्टाचा निकाल मानणार नाही. हिटलरशाही सारखं बोलायचं, सार्वजनिक बोलायचं, लोकांना चिथवणी द्यायचं आणि आपल्या फायद्यासाठी काही पण बोलायचं. खरं तर तुम्ही हायकोर्टाच्या मुद्द्याला चॅलेंज करू शकतात, पण तुम्हाला हायकोर्टाच्या मुद्द्याला तुम्ही त्याचा अपमान करू शकत नाही. हा, तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये त्या मुद्द्याला तुम्हाला चॅलेंज करता येईल, पण जोपर्यंत तुम्हाला सुप्रीम कोर्ट कुठली राहत किंवा दिलासा देत नाही तोपर्यंत हायकोर्टाने दिलेला जो काही निर्देश असेल, निकाल असेल, तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तुम्ही त्या गोष्टीचा अवमान करू शकत नाही. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या हळूहळू लक्षात येतात. लोक 15 वर्षाचं सगळं विश्लेषण करतात की आज ममता बॅनर्जी कोणत्या दिशेने, ममता बॅनर्जींचं राजकारण काय, कुठल्या दिशेने जातंय. ममता बॅनर्जी सातत्याने जे हिंदूंवर होणारे अत्याचार रोखू शकण्यामध्ये अपयशी ठरल्यात आणि एका वर्गाला म्हणजे मुसलमानांना खुश करण्यामध्येच फक्त त्यांचा अख्खा वेळ गेला. यामुळे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढण्यासाठी चढाओढ आहे. जितक्या जागा उत्तर प्रदेशमध्ये वाढतील त्यापेक्षा एखादी जागा की जास्त पश्चिम बंगालमध्ये वाढू शकते. कदाचित पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 38 पेक्षा जास्त जागा निवडून येऊ शकतात. 2 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी सांगितले की सगळ्यात मोठा विजय, सगळ्यात मोठा, देशामधील सगळ्यात मोठा विजय पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा होईल. सगळ्यात मोठा. काही पण होऊ शकतं. आता त्याचा अर्थ आपण 42 पैकी 42
असा पण होऊ शकतो, पण ती खूप अस्थ होईल, अतिशयोक्ती होईल. पण राजकारणात काही होऊ शकतं. त्यामुळं उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये अक्षरशः चढाओढ आहे की भारतीय जनता पार्टीला किती जास्त सीट द्यायच्या, किती जास्त द्यायच्या, हे यातून आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.